हॅलो एव्हरीवन. आजचा जो मी विषय घेऊन आलेले आहे, तो ऐकायला, बघायला खूप तुम्हाला कॉमन वाटेल. पण ॲज अ लाईफ कोच आणि काउन्सिलर म्हणून मला हा विषय इथे मांडावासा वाटतो. त्याचं कारण असं आहे, की मोस्ट ऑफ द केसेस ज्या येतात, त्या केसेस येतात खूप लोकं फ्रस्ट्रेशनमध्ये असतात. त्यांना असं वाटत असतं, की मला घरातले, आजूबाजूचे, मित्र-मैत्रिणी खूप इग्नोर करतात. मला खूप लोनलीनेस फील होतं आणि मला असं वाटतं, की माझा काही कोणाला उपयोगच नाही आहे वगैरे असं खूप काही गोष्टी घेऊन येतात. तर मला असं वाटतं, की आपल्या अपेक्षा ज्या आहेत, त्या आपल्या जेव्हा पूर्ण होत नाही, तेव्हा आपण सगळ्यांकडे सहजपणे बोट दाखवतो. आणि मी कपल्सच्या बाबतीत तर नेहमी आवर्जून सांगते, की डेली बेसिसवर तुमचं कम्युनिकेशन खूप गरजेचं आहे. पण हो, त्यासाठी तुम्ही जे बाकीचा जो वेळ आहे, तो स्वतःसाठी स्पेंड करणं खूप गरजेचं आहे. तर जेव्हा तुम्ही स्वतः एंगेज असता, तेव्हा तुम्ही आपोआप त्या वेळेचा सदुपयोग करता आणि त्याच्यामधनं तुमच्या ज्या अपेक्षा असतात त्या पूर्ण झाल्या नाही, तुम्हाला लोनलीनेस आहे, या कुठल्याही तक्रारी तिथे राहत नाही. कारण चांगल्या गोष्टींमध्ये तुम्ही तुमचा वेळ एंगेज ठेवता म्हणजे तुम्ही तुम्हाला चांगला वेळ घालवू शकता. तर आज मला असं आवर्जून सांगायचं आहे, की आपल्या सगळ्यांमध्ये म्हणजे स्त्रिया असू देत किंवा पुरुष असू देत, सगळ्यांमध्ये आपल्या मध्ये खूप चांगल्या क्वालिटीज असतात आणि त्या क्वालिटीज तुम्ही प्लीज फाइंड आउट करा. शोधून काढा. हॉबीज असतील तुमच्या, तुमच्या चांगल्या क्वालिटीज आहेत, त्याच्यावर फोकस करा, की लहान म्हणजे बॅकवर्ड जा तुम्ही. लहानपणात जा, चाइल्डहूडमध्ये जा आणि बघा, की तुम्ही कशात चांगले होता तेव्हा आणि मग पुढच्या शिक्षणासाठी असेल किंवा जबाबदाऱ्या आल्यामुळे त्या मागे पडल्या गेल्या. तर हा विषय फक्त तरुणांसाठी नाही आहे, तर अगदी वयस्कर लोकांसाठी सुद्धा मी सांगेन मनापासून, की ज्या गोष्टी राहून गेल्या आहेत, त्या गोष्टी आत्ता करायला काहीच हरकत नाही. तर माझ्या एका मैत्रिणीचं उदाहरण मी इथे घेईन, की ती बँकेत काम करत होती आणि खूप वर्ष ती बँकेत काम करत होती. पगार चांगला होता, पोझिशन चांगली होती, सगळं खूप छान होतं तिचं. आणि तिच्या दोन्ही मुली खूप लहान होत्या आणि मग सगळेच म्हणजे बाई ठेवली होती, पण काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स यायचे आणि मुलींकडे थोडं दुर्लक्ष व्हायला लागलं. स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष व्हायला लागलं. तिने बँकेचा चांगला जॉब एवढी वर्ष करत होती, 10 वर्षांपेक्षा जास्त, तो तिने जॉब सोडला. आणि तिला असं घरात बसून खूप लोनलीनेस फील होत होतं आणि खूप फ्रस्ट्रेशनमध्ये, की अरे मी फक्त घरातलं करते, मग कोणालाच काही किंमत नाहीये. आता मुली मोठ्या व्हायला लागल्या, आता पूर्ण दिवस शाळेत जायला लागल्या आणि तिला एकदम आठवलं, की ती लहान असताना क्रिकेट खूप छान खेळायची. म्हणजे मोस्ट ऑफ द टाईम तिच्या ग्रुपमध्ये मुली नसायच्याच. कधी-कधी ती एकटीच असायची किंवा फार-फार तर ती ओढून-ताणून बहिणीला घेऊन यायची. पण मोस्ट ऑफ द टाईम ती मुलांबरोबरच खेळायची आणि तिला क्रिकेटची प्रचंड आवड होती. मग तिने विचार केला, की आत्ता तर मुलीही खेळतात. बरोबर आहे. मुलींची सुद्धा कम्युनिटी आहे, की जिथे मुली खेळतात क्रिकेट आणि नॅशनल, इंटरनॅशनल लेव्हलवर सगळीकडे खेळतात. मग तिने प्राधान्य दिलं. तिच्या ज्या आवडी तिची जी आवड होती, जी कुठेतरी आतमध्ये तिच्या जबाबदाऱ्या, शिक्षण आहे, जबाबदाऱ्या आहेत, लग्न आहे, मुलं आहे, या सगळ्यामध्ये ज्या राहिल्या होत्या. आणि बिलीव्ह मी आता ती नॅशनल लेव्हलला खेळते आणि आज 15 दिवस झाले आम्ही दोघी एकमेकींना चेस करतोय. म्हणजे दोघी एकमेकींना भेटूच शकत नाही. आम्ही Zoom कॉल घ्यायचं ठरवलं होतं कारण मी दुबईत राहते. WhatsApp कॉल लागत नाही. पण आम्ही एकमेकींना व्हॉईस मेसेजेस टाकतोय. ती मला तिची प्रगती सांगत असते. माझे सकाळ-संध्याकाळ मॅचेसची प्रॅक्टिस चालू आहे. माझ्या मॅचेस जवळ येतायत. मग तिला कुठे कधी मॅच जिंकली, नाही जिंकली, कितीने हरले, सगळं सांगत असते ती व्हॉईस मेसेजेस टाकून मला. आणि इतकं छान वाटतं तिला बघून. ती इतकी हॅपीली सगळं ते मॅनेज करते. त्यामुळे आज ती घरातलं सुद्धा जेव्हा सगळं करते, तेव्हा ती स्वतः आनंदी असल्यामुळे घरातली माणसं आनंदी आहेत. आता कुठलीही तक्रार नाहीये राहिलेली. ती स्वतः दमते त्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये. त्यामुळे ती सगळं घर आणि तिचं या सगळ्या ॲक्टिव्हिटीज इतक्या छान मॅनेज करतीये ती. खूप सारे अवॉर्ड्स तिला मिळालेले आहेत. आणि सांगायचा उद्देश तोच होता. इव्हन माझं सुद्धा मी कितीतरी वेगळ्या-वेगळ्या जॉब्स केले. नंतर स्कूलमध्ये इतकी वर्ष जॉब करत होते. आणि कुठेतरी मला वाटत होतं खूप विश्वासाने पेरेंट्स असतील किंवा मुलं जवळ येऊन सांगत असतील काही त्या दिवशी त्यांना सांगावसं वाटत असेल घरात काही झालं किंवा काय. तर मुलं इतकी विश्वासाने सांगायची. माझ्या कोलीग्स आहेत. बऱ्याच जणींचं असं होतं, की दुबईमध्ये त्या एकट्या राहायच्या आणि त्यांच्या फॅमिलीज किंवा अगदी नवऱ्यांबरोबर राहत असले तरी फॅमिलीज किंवा मुलं सुद्धा तिथे त्यांच्या त्यांच्या कंट्रीजमध्ये राहायची.
तर ते फ्रस्ट्रेशन, लोनलीनेस, मुलांची आठवण येणं, आई-वडिलांची आठवण येणं, खूप गोष्टी आणि मग सगळे पर्सनल गोष्टी शेअर करायचं. असं वाटायचं की ऐकून आपण मदत केली पाहिजे. जसं मी आधीही सांगितलं होतं एका व्हिडिओमध्ये सुरुवातीच्या आणि त्याच्यातनं हे करियर मी निवडलं आणि सांगायचं म्हणजे आनंद असा होतो की भावाशी बोलणं झालं तर त्यांनी आजच सांगितलं की माझ्या मित्राला खूप तो फ्रस्ट्रेशनमध्ये आहे. खूप थोडंसं फ्रस्ट्रेशन आलं की आपोआपच थोडंसं ॲडिक्शनमध्ये ते कन्व्हर्ट होतं. कुठेतरी माणूस थोडासा डायव्हर्ट होतो. तर त्यांनी एक व्हिडिओ माझा एक पाठवला आणि सांगितलं की बघ म्हणून एक व्हिडिओ हा माझ्या बहिणीचा. तुला बरं वाटेल. बाहेर ये आता याच्यातनं. आणि असं एक 2-4 शब्द सांगून त्यांनी माझा व्हिडिओ पाठवून आजच मला त्यांनी सांगितलं की "खरंच हे कार्य तू करतीयेस, तू हे काम करतीयेस. मला खूप छान वाटतंय. खूप गरज आहे लोकांना." खूप बरं वाटलं. तर मला एवढंच सांगायचं आहे, की तुमच्याकडे जे काही स्किल्स आहेत, ज्या काही चांगल्या क्वालिटीज आहेत, बरीच लोकं त्याला करियर बनवून अ, आता स्वतः फायनान्शियल मस्तपैकी प्रोग्रेशनमध्ये असतील, त्याच्यामध्ये करियर करत असतील, सगळं असेल. पण बरीच लोकं नाही याला प्राधान्य देत. असं वाटतं मोस्ट ऑफ द टाईम्स पुरुषांनाही आणि बायकांनाही, की नाही, नाही आता हे शिकलोय तर इंजिनिअरिंग केलंय तर हेच केलं पाहिजे, तेच केलं पाहिजे. थोडंसं स्ट्रगल हे प्रत्येकाला आहे सुरुवातीला अ, प्रत्येकापर्यंत पोहोचेपर्यंत, लोकांपर्यंत पोहोचेपर्यंत. बट बिलीव्ह मी एकदा तुम्ही पोहोचलात, की पोहोचलात. तुमचं इंटेन्शन चांगलं असेल, माझी मेंटॉर नेहमी सांगते, की तुमचं इंटेन्शन चांगलं असेल, तर तुम्ही कामाला सुरुवात करा. विचार करू नका, की कोणी तुम्हाला अप्रिशिएट करेल, नाही करेल, तुमचं काम पोहोचेल, नाही पोहोचेल. हा फार पुढचा विचार आहे. काम करायला सुरुवात करा. तुम्ही विश्वास स्वतःवर ठेवा आणि काम करायला सुरुवात करा. आणि अजून एक सांगायचं म्हणजे अजून एक माझी मैत्रीण आहे. ती माझ्यापेक्षा खूप लहान आहे. पण तिने मला तिचा एक्सपिरियन्स सांगितला, की तिचं पेंटिंग खूप छान आहे. म्हणजे लग्नानंतर बरीच वर्ष तीही जॉब करत होती. नंतर मग जॉब सोडला मुलांसाठी, घरासाठी आणि अ, हळू-हळू तिलाही वाटायला लागलं, की काहीतरी केलं पाहिजे आणि तिच्या मिस्टरांनी सांगितलं, की "अगं, मी काही तुझी पेंटिंग्स बघितली होती मी जेव्हा तुझ्या घरी तुझ्या वॉल्सवर लावलेली, तर तू परत सुरू कर." आणि तिने खरंच स्वतःसाठी म्हणून सुरू केलं, की एक वेळ जावा म्हणून. त्या दिवशी सगळी पेंटिंग्स तिची मागे अशी होती. अ, काही अर्धवट झालेली होती, काही पूर्ण झालेली एका कॉर्नरला होती. त्यांचा Zoom मीटिंग त्यांचा जो स्कूलचा ग्रुप होता, प्रायमरीचा. तर आता तर तुम्हाला माहिती आहे WhatsApp ग्रुप आहेत, एकमेकांना ॲड करतात सगळे. तर सगळे मित्र-मैत्रिणी त्या प्लॅटफॉर्मवर आले होते आणि बोलता-बोलता सगळ्यांचं लक्ष तिच्या मागच्या पेंटिंग्जवर गेलं आणि त्यांनी तिला विचारलं, की "अगं, किती सुंदर पेंटिंग्ज आहेत. कोण करतं घरात?" तर ती म्हटली, "अरे, मीच करते." तर ते इतकं त्यांना आनंद झाला आणि सगळ्यांनी ऑलमोस्ट सगळ्यांनी एक-एक पेंटिंग तिला करायला सांगितलं. जी काही पेंटिंग्ज होती, ती तिला फोटो पाठवायला सांगितले आणि तिथल्या तिथे जे आहे ते पेंटिंग पाठव म्हणून सांगितलं, कुरिअर कर म्हणून सांगितलं आणि काही पेंटिंग्ज जी त्यांना अपेक्षित आहेत, मग निसर्गाचं असेल, देवाचं असेल, जे काही आहे, त्यांनी ऑर्डर दिली तिला आणि तिला एवढा आनंद झाला, की तिच्या या छंदातनं, तिच्यामध्ये असलेल्या या चांगल्या क्वालिटीजचा तिला इतका उपयोग झाला. आज ती फायनान्शियली इंडिपेंडंट आहे. जे तिला फ्रस्ट्रेशन होतं, जो लोनलीनेस होता, तर त्या छंदामधनं तिचं आज करिअर ची सुरुवात झाली. तर मला एवढंच सांगायचं, की कुठलंच काम छोटं नसतं. सुरुवात करा. सुरुवातीला थोडंसं वाटेल, की कोणी बघत नाहीये, कोणी अप्रिशिएट करत नाहीये, असं अजिबात नाहीये. चांगल्या इंटेन्शननी करा. आणि तुमचं कार्य नक्की पोहोचेल. आता जसं मी ते Zoomचं सांगितलं, माझ्या मैत्रिणीचं सांगितलं, माझंही स्वतःचं सांगितलं. तर ते नक्की पोहोचेल, कधी ना कधी पोहोचेल. इट्स अ डिव्हाइन टाईम, की तो आला, की आला तो काळ आपला. पण तोपर्यंत तुम्ही ते काम एन्जॉय करू शकता, एक्सप्लोर करू शकता. जर तुम्हाला अजून फाईन हवं असेल, त्याला एक तासावं म्हणतो ना आपण, तासावं लागतं डायमंडला आणि मगच तो चमकतो. तर तसे घाव आणि तसं जर तासून सगळं तुम्हाला त्या लेव्हलपर्यंत यायचं असेल, तर प्रोफेशनल लोकांकडे जा, शिकून घ्या, काही दिवस ट्रेनिंग घ्या. काहीच हरकत नाही आहे. एज डझंट मॅटर फॉर धिस. कारण वयस्कर लोकांमध्ये सुद्धा मी बऱ्याचदा बघितले आहेत, की क्रोशाचं काम आहे, विणकाम आहे, स्टिचिंग आहे, किती गोष्टी असतात त्यांच्यामध्ये. गोष्टी इतक्या छान सांगतात. पण माझी कोणाला गरज नाही आहे, मग मी काय करू? असं म्हणण्यापेक्षा त्यांनी या वयातही सुरुवात करावी. आणि कित्येक नातवंड जमवू शकतात, सोसायटीत आहेत, आजूबाजूला आहेत. कित्येक लोकांना गरज आहे. तर नक्की
प्लीज फाइंड आउट करा ते आणि एक्सप्लोअर करा. आणि एवढंच आहे, की आपण स्वतः जेव्हा आनंदी असतो, तेव्हा कुठलीच कुरकुर राहत नाही आणि स्वतः आपण आनंदी असतो, तेव्हा आपल्या घरातली माणसं आनंदी राहतात, घरातलं वातावरण आनंदी राहतं आणि ते आपल्या सगळ्यांचंच असं सुंदर आयुष्य असावं, आनंदी आयुष्य असावं, असं मला मनापासून वाटतं. म्हणून आज हा विषय मी तुमच्यासमोर मांडला. तर तुम्हाला खूप 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 शुभेच्छा आनंदी आयुष्यासाठी. अँड सी यू इन द नेक्स्ट वीक.